कमी वेळेमध्ये चमचमीत बेत करूया। करायला एकदम सोपा पण खायला खूप चमचमीत। व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। 1 कप तांदूळ, अर्धा कप तुरीची डाळ वेगवेगळ्या डब्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची। तांदळामध्ये 1.5 कप पाणी आणि डाळीमध्ये 1 कप पाणी टाकायचं आहे। बऱ्याच बायकांना माझा मसाला खूप आवडलेला आहे, काळा कांदा लसूण मसाला। तर तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे, तर ऑर्डर करू शकता। कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे। आता डाळीमध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि तांदळामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मोठ्या आकाराचा एक बटाटा घेतला आहे। बटाटा स्वच्छ धुवून त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत। आता आपल्याला कुकरमध्ये हे सगळं ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मीडियम गॅसवर आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर 5 ते 6 शिट्ट्यानंतर बघू शकता मस्त असं आपला बटाटा, डाळ आणि भात पण शिजलेला आहे। बटाटे वाफून घेतले होते ना, त्याचा व्हिडिओ आपण त्या भाजीचा व्हिडिओ उद्या येईल। तर आता वरणाला पटकन फोडणी देऊया। कढईमध्ये 1 चमचा तेल कडकडीत गरम केलं आहे। त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि बेडगी मिरची टाकायची आहे। मिक्स करायचं। त्याच्यामध्ये उकळलेली डाळ सुद्धा टाकायची आणि खळखळून एक उकळी येऊ द्यायची।